तिकडे नंदुरबारमधल्या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये सुद्धा पाण्याची अशीच भीषण अशी परिस्थिती आहे। इथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी 4 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते। हंडाभर पाण्यासाठी इथल्या महिला रोज आपला जीव धोक्यात घालतात। नंदुरबारमधला हा स्पेशल रिपोर्ट। इकडे पहिले पंप होतं, पण आता पाण्याची अशी परिस्थिती आली की पंप विहीर सर्व आटून गेलंय, म्हणून आम्हाला 2-3 किलोमीटर पाणी भरायला यावं लागतं। इकडं पाण्याची खूप परिस्थिती आहे गंभीर। 2 वर्षापूर्वीपासून गाळ काढला नाही, त्याच्यामुळे परत यावर्षी पाण्याची टंचाई झाली आमची। तरी साऱ्या खर्च आवश्यक आहे। कुठून येतं पाणी घ्यायला? आम्ही उकलतला फार लांबून येतात। किती किलोमीटर असेल? हे 2 किलोमीटर। 2 किलोमीटर। तुमच्या तिकडे पंप नाही का? नाही, तिकडं लांब आहे। हा एकच पंप चालू आहे? कसं आहे गावात। ही मॅपिंग आम्ही आता करत आहोत की कुठे सोर्सचा प्रॉब्लेम आहे किंवा सोर्स खूप लांब आहे गावापासून आणि तिथे सोर्सपासून स्टोरेज स्ट्रक्चर कसे गावांपर्यंत नेता येईल। तर ती मॅपिंग करून एक 100 ठिकाणी कुठे सर्वात जास्त पाणी टंचाई आहे आणि तिथे आम्ही कसं एक पूर्ण लोकांच्या सहभागातून आपले फंडचा कन्व्हर्जन्स करून यावर्षी आपल्याला कसं काम करता येईल त्याची पण तयारी चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।